हॅलो एव्हरीवन. तर आज होता आईंचा वाढदिवस, अर्थात हा वाढदिवस तिथीनुसार म्हणजेच दसऱ्याला, विजयादशमी, आणि त्यांचं नाव देखील विजया यामुळेच. तर सकाळी सकाळी छानपैकी आईंच्या आवडीचा माझ्या हातचा पास्ता मी बनवला. सगळ्यांना तो खूप आवडतो आणि मला देखील तो प्रचंड आवडतो. माझ्यासाठी ड्राय पास्ता आणि त्या सगळ्यांसाठी मी वेट पास्ता बनवलेला, ग्रेव्हीवाला. तो सगळ्यांनी छानपैकी आनंदाने खाल्ला. मग माझं आज वर्किंग होतं, त्यामुळे माझं काम चालू होतं आणि तोपर्यंत आईंच्या काही मैत्रिणी आल्या होत्या परडी वगैरे घेऊन. तर आईंना त्यात फार आनंद मिळतो म्हणून त्या सगळेजण त्या एन्जॉय करत होते. माझी लेक ही अशी सगळी त्यामध्ये मस्ती करत बसलेली. आणि मग संध्याकाळचा चहा झाल्यानंतर थोडं कामातनं ब्रेक घेऊन मी आईंसाठी छान घरच्या घरी केक बनवला. जरा गडबडीत तो थोडासा पातळ झाला, म्हणजे टेस्टी खूप भारी झालेला तो, अर्थात म्हणजे सगळ्यांना खूप आवडला. पण तरी देखील जसा मला हवा होता तसा तो नाही झाला. पण असो, मग नंतर छानपैकी सगळेजण तयारी करून मस्त मस्त आवरून छान छान दिसत होते. आणि मग आम्ही आईंचं औक्षण करायला घेतलं. छानपैकी सगळ्यांनी औक्षण केलं. आईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आईंनाही फोन येत होते खूप सारे. मग त्यामध्ये मस्तपैकी असा एक स्लो मो आईंवरती फुलं वगैरे उधळताना आम्ही काढला. आणि मग नंतर आलं ते द अटेन्शन ऑफ द डे म्हणत असं आमच्या ह्या छोट्या लेकरानं, माझ्या मुलीनं आईंचं औक्षण केलं आणि खूप छान वाटलं. सगळ्यांना खूप आनंद वाटला. आणि मग झालं ते केक कटिंग. हां, बड्डे गर्लच्या आधी आमच्या मुलीलाच फार जास्त एक्साइटमेंट होती केक कट करायची. मला द्या करत तिने ते पार कापूनच घेतलं. मग छानपैकी हॅपी बड्डेचं गाणं म्हटलं, केक कट झाला आणि छान छान केक सगळ्यांनी खाल्ला. तो अर्थात त्याच वेळी संपून देखील गेला, जे बघून मला खूप छान वाटलं. अशा पद्धतीने सिम्पलरित्या आम्ही आईंचा बड्डे सेलिब्रेट केला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.